नमस्कार मित्रांनो, निसर्ग हा नेहमीच अनाकलनीय असतो, पण जेव्हा मानवी चुका किंवा युद्धाच्या ठिणग्या निसर्गावर पडतात तेव्हा जे काही घडतं ते विनाशाच्या पलीकडलं असतं। सध्या जगभरात अमेरिका इराण या युद्धाची चर्चा सुरू आहे, पण याच दरम्यान इराणमधून एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून शास्त्रज्ञही हादरले। तुम्ही कधी काळ्या पावसाबद्दल ऐकलंय का? हो, आकाशातून चक्क काळेभोर थेंब पडतायत। हा पाऊस म्हणजे केवळ पाणी नाही, तर ते एक मोठं धोक्याचं लक्षण आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या काळ्या पावसामागचं भीषण सत्य, तेहरानमध्ये लागलेली आग आणि त्याचा पर्यावरणावर होणारा गंभीर परिणाम यावर सविस्तर बोलणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। नमस्कार, मी अनीस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। तर मित्रांनो, या सगळ्याची सुरुवात झाली 28 फेब्रुवारी 2026 पासून। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठे हल्ले करायला सुरुवात केली। या हल्ल्यांचा मुख्य निशाणा होते इराणचे तेल प्रकल्प। इराणची राजधानी तेहरानच्या आजूबाजूला असलेल्या किमान 4 मोठ्या तेल प्रकल्पांवर भीषण हल्ले झाल्याची पुष्टी झाली आहे। BBC व्हेरीफायने 9 मार्च रोजी काही सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केले। या फोटोंमध्ये तेहरानच्या उत्तर पश्चिमेला असलेला शाहरान डेपो आणि दक्षिण पूर्वेकडील तेहरान ऑइल रिफायनरी अजूनही आगीत होरपळताना दिसतायत। या आगीतून निघणारा काळाशार धूर इतका प्रचंड आहे की तेहरानमधल्या लोकांना आता सूर्यही दिसेनासा झालाय। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे, काळा पाऊस। रविवारी तेहरानमधील रहिवाशांनी अनुभवलं की पावसाचे थेंब चक्क काळ्या रंगाचे होते। शास्त्रज्ञांच्या मते हा कोणताही चमत्कार नाही, तर हे भीषण प्रदूषण आहे। रीडिंग विद्यापीठातील संशोधक डॉक्टर अक्षय देवरस यांनी यावर प्रकाश टाकलाय। ते म्हणतात, पावसाचे थेंब हे एका छोट्या चुंबकासारखे किंवा स्पंज सारखे काम करतात। जेव्हा हे थेंब खाली येतात तेव्हा हवेत असलेले कार्बनचे कण, काजळी आणि रसायनं ते स्वतःमध्ये ओढून घेतात। जेव्हा हवेत प्रदूषणाचं प्रमाण मर्यादेबाहेर जातं तेव्हा हा पाऊस काळा दिसू लागतो। हा पाऊस खूप दुर्मिळ असतो आणि तो पडणं म्हणजे पर्यावरणाचं कंबरड मोडल्याचं लक्षण आहे। हा पाऊस फक्त कपडे खराब करत नाही, तर तो आरोग्यासाठी विष आहे। जेव्हा तेल प्रकल्प जळतात आणि त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा कार्बन डायऑक्साईडच्या ऐवजी कार्बन मोनॉक्साईड आणि काळे कण तयार होतात। या धुरामध्ये सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड सारखी घातक रसायनं असतात। जेव्हा ही रसायनं पावसाच्या पाण्यात मिसळतात तेव्हा त्यातून ॲसिड तयार होतं। हेच ते ॲसिड रेनचं भीषण स्वरूप आहे। याशिवाय यात हायड्रोकार्बन आणि धातूंची संयुग म्हणजेच मेटॅलिक कंपाऊंड देखील असतात, जे थेट मानवी फुफ्फुसांवर हल्ला करतात। तेहरानमध्ये राहणाऱ्या एका 20 वर्षांच्या मुलीने BBCशी बोलताना तिची व्यथा मांडली। ती म्हणते, मला सूर्य दिसत नाहीये, सगळीकडे दाट धूर आहे आणि जळण्याचा इतका तीव्र वास येतोय की श्वास घेणं कठीण झालंय। विचार करा, 1 कोटी लोकसंख्या असलेल्या तेहरान शहराची आज काय अवस्था असेल। जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा धोक्याचा इशारा दिलाय। तेल प्रकल्पांमधील आगीमुळे निघणारी रसायनं फक्त हवेतच नाही तर जमिनीवर साचून राहतात। BBC वेदरच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात पुन्हा पाऊस आणि वारा येण्याची शक्यता आहे। यामुळे हे प्रदूषण कमी होण्याऐवजी इतर शहरांमध्ये पसरण्याची भीती जास्त आहे। सर्वात मोठा धोका तर अजून पुढे आहे। हा काळा पाऊस जेव्हा नद्यांमध्ये आणि पाण्याच्या साठ्यांमध्ये पडतो तेव्हा ते पाणी विषारी होतं। जर हे कण जमिनीत साचले आणि नंतर जमीन कोरडी झाली तर वारा त्यांना पुन्हा हवेत उडवेल। म्हणजे हे चक्र संपणार नाहीये। दिल्ली किंवा बीजिंगमध्ये जो स्मॉग दिसतो त्यापेक्षा हे इराणमधील प्रदूषण खूप वेगळं आणि घातक आहे, कारण यात केवळ धूळ नाही तर जळालेल्या तेलाची जीवघेणी रसायनं आहेत। मित्रांनो, युद्ध फक्त 2 देशांमध्ये होत नसतं, तर ते निसर्गाविरुद्ध सुद्धा असतं। इराणमध्ये पडणारा हा काळा पाऊस संपूर्ण जगासाठी एक धोक्याची घंटा आहे। तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या युगात जर आपल्याला आकाशातून काळा पाऊस पाहावा लागत असेल तर आपण प्रगती करतोय की विनाशाकडे जातोय, हा विचार करण्याची वेळ आली आहे। तुम्हाला काय वाटतं, पर्यावरणाचा हा ऱ्हास रोखण्यासाठी जागतिक स्तरावर काय पावलं उचलली गेली पाहिजे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच गंभीर विषयांच्या सविस्तर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।